नमस्कार पालकांनो, तुमच्याही नकळत मुलं काय शिकत असतात आपण विचारही करत नाही की आपल्या आईवडिलांविषयी आपण काय बोलत असतो. आपल्या सासू सासऱ्यांविषयी, घरातल्या मोठ्या माणसांविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरत असतो, त्यांच्याविषयी काय बोलत असतो आणि त्याचा परिणाम मुलांवर काय होत असतो. मुलं हुबेहूब तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, जे शब्द वापरता, त्यांच्याबद्दलचं जे गॉसिपिंग केलं जातं, त्यांच्या वाईट गोष्टींबद्दलची जी चर्चा केली जाते, याच्याबद्दल कळत नकळत ते शब्द मुलांच्या कानावर पडत असतात. मुलं त्याचंच अनुकरण करतात, तशीच मतं बनवतात, तशाच प्रकारचे बिलीफ्स तयार करतात. तुम्ही रागावल्यानंतर कसं स्वतःला आवरता, तो राग तुम्ही कसा व्यक्त करता, तुमचा आवाज किती चढतो, तुम्ही अपशब्द वापरता का, तुम्ही कोणाच्या अंगावर धावून जाता का, कधी कोणाला मारहाण करता का, किंवा एखाद्या वस्तूला फेकून त्याच्यावर राग काढता का, की स्वतःच्या रागाला आवरता की मुलं माझ्या समोर आहेत त्यामुळे माझं वागणं हे वडिलांसारखं किंवा आईसारखं असलं पाहिजे, माणसासारखं असलं पाहिजे, हिंस्र प्राण्यासारखं नाही. कारण माझ्या रागाचे पडसाद मुलांवरती त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयीचा आदर कमी होईल अशा प्रकारचं नसणार आहे याची जाणीव तुम्ही ठेवता. की मुलं माझ्या रागाला घाबरून जातील, त्यांना आपल्या आईवडिलांची भीती वाटावी असं आम्ही आमच्या रागाला आवर घालतोय का, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांवरती तुमच्याही नकळत होत असतो. तुम्हाला कल्पनाही नसते की आपण जे काही वागतो, बोलतो, कृती करतो त्या सगळ्यांचा परिणाम मुलांवर कसा होत असतो. तुम्ही ज्या वेळेला बाहेर असता आणि मुलं तुमच्यासोबत असतात तेव्हा तुम्ही इतरांशी कसं बोलता, नम्रतेने बोलता, आदराने बोलता, त्यांच्याशी बोलताना काही सामाजिक संकेत पाळता, काही नियम पाळता, तुमची भाषा कशी असते, तुमच्या आवाजाचा टोन कसा असतो, तुम्ही हातवारे किती करता, तुम्ही खोटं किती बोलता, तुम्ही वाढवून किती सांगता, तुम्ही स्वतःबद्दलच किती वेळ जास्त बोलत असता, किंवा तुम्ही समोरच्याला अतिशय छान पद्धतीने त्याच्याशी संवाद कसं साधता, ह्या दोन्ही गोष्टी मुलं पाहत असतात. की आपल्या आईवडिलांच्या समोर कोणीही परका माणूस किंवा अनोळखी माणूस आला तर त्याच्याशी बोलताना, किंवा ओळखीची माणसं आली तर त्यांच्याशी बोलताना, मोठ्यांशी बोलताना, मित्रमैत्रिणीशी बोलताना, नातेवाईकांशी बोलताना संवाद कसा साधायचा असतो याचा वस्तुपाठ तुम्ही घालून देता का, याचाही परिणाम मुलांवरती होत असतो. तुमच्या जोडीदाराशी कधीकधी तुमचे वैचारिक मतभेद होतात, थोडं तूतू मैमय होतं, थोडासा तुमचा मूड खराब होतो, पण तो झाल्यानंतरचा प्रसंग तुम्ही कसा हाताळता. म्हणजे तुम्ही पुटपुटता का, जोडीदाराच्या नावाने काही आरडाओरडा करता, त्यांच्या आईवडिलांच्या नावाने काही आरडाओरडा करता का, किंवा मुलांना असं म्हणता का की तुझी आई अशी आहे किंवा तुझा बाबाच तसा आहे, यांच्या घरातच ही पद्धत आहे. काय बोलतो आपण, कितीही राग आपला अनावर झाला, कितीही आपले मतभेद झाले तरी आपण एकमेकांशी कशा पद्धतीने वागतो, बोलतो, ते प्रसंग कसे हाताळतो तेही मुलं पाहतात. तुम्ही जेव्हा अस्वस्थ असता, वैतागलेले असता, चिडलेले असता तेव्हा तुम्ही कसे रिस्पॉन्ड करता. म्हणजे तुम्ही तुमच्या अपयशाचं, तुमच्या वाईट दिवसाचं खापर कोणावर फोडता का, तुम्ही ब्लेम गेम खेळता का, आरोप करता का, तुम्ही तुमचं प्रेम कशा पद्धतीने व्यक्त करता. स्पर्शातून व्यक्त करता, बोलून दाखवता, एखादी वस्तू घेऊन देता, किंवा एखादा पदार्थ करून कोणाच्या घरी पोचवता, किंवा घरच्यांना तो खाऊ घालता, कोणाची समजूत काढता, कोणी लहान मूल असेल तर त्याला जवळ घेता का, एखाद्या शुश्रूषा करण्यासारखे वृद्ध माणसं असले तर त्यांच्याशी तुम्ही कसं प्रेम व्यक्त करता. तुम्हाला एखाद्या कामामध्ये अपयश आलं तर तुम्ही रिॲक्शन देता की रिस्पॉन्ड करता, हेही मुलं पाहतात. कारण बऱ्याच वेळा आपण एखादं काम आपलं मनासारखं नाही घडलं की आपण एखाद्या वातावरणाला, परिस्थितीला, व्यक्तीला, प्रसंगाला आणि शेवटी आपल्या नशिबाला दोष देतो. असं आपण करतो की नाही, ठीक आहे, एखादा दिवस असाही असतो, असं घडू शकतं, असं होऊ शकतं, असं म्हणून आपण येणाऱ्या अपयशाच्या बाबतीमध्ये आत्मचिंतन करतो का, किंवा त्याला सहजपणे ही घडणारी गोष्ट आहे, ही प्रोसेस ऑफ द लाईफ आहे असं पाहता. तसंच तुम्ही एक लक्षात ठेवायला हवं की तुम्ही मुलांसाठी रोल मॉडेल आहात, त्यामुळे तुम्ही कसं वागता, कसं बोलता, कशी कृती करता हे सारं मुलं पाहत असतात. आणि म्हणूनच पालकांनो, तुम्हाला असं वागायला हवं आहे जसं तुमच्या मुलांनी वागावं असं तुम्हाला वाटतं. म्हणून आपण वागत असताना चुकूनही असं वागू नका की ज्याचं मुलांनी चुकीचं अनुकरण करावं. अशाच पद्धतीने वागा, बोला, कृती करा की जे मुलांनी करावं असं तुम्हाला वाटतं. धन्यवाद.